दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक पुणे महामार्गावरील नांदूर-शिंगोटे बायपास परिसरातील नाल्यात तरुणाचा मृतदेह आढळून आलाय. यात धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आलाय. त्यामुळे संबंधित तरुणासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. गौरव संपत नाईकवाडे, वय 27 वर्ष, राहणार दिंडोरी रोड असा मृताचा परिचय आहे. पुणे महामार्गावरील नांदूर-शिंगोटे बायपास येथे गेल्या 2 दिवसापासून एक दुचाकी उभी होती. ही दुचाकी परिसरातील कुणाची नसल्याचा अंदाज नागरिकांना आल्यानंतर चर्चा होऊ लागली. दरम्यान सोमवार दिनांक 2 रोजी या तरुणाचा मृतदेह फुगून वरती आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. तरुणाचा हातपाय बांधून मृतदेह आढळून आल्याने घातपाताचा संशय वर्तवण्यात येतोय. मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये आगीचे अग्नितांडव पाहायला मिळत आहे. नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत चिंचोळी दत्तनगर परिसरातील आनंद वाटिका येथील 7 ते 8 भंगाराच्या गोदामाला बुधवार दिनांक 4 रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली असून अग्निशामक विभाग आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. याबाबत अधिक माहिती अशी की अंबड औद्योगिक वसाहतीत चिंचोळी दत्तनगर दातीरमळा परिसरातील आनंद वाटिका येथे असलेल्या एका भंगार गोडाऊनला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता या गोडाऊन शेजारील इतरही गोडाऊनने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी सातपूर, सिडको, मुख्यालय, विभागीय पंचवटी, अग्निशामक केंद्र, नाशिक रोड अशा अग्निशामक विभागाच्या 25 ते 30 कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबड पोलीस स्टेशन, चिंचोळे औद्योगिक वसाहत पोलीस व सातपूर पोलीस स्टेशन येथील 3ही पोलीस स्थानकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मनोहर कारंडे, पंकज भालेराव, संदीप पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चितेगाव येथील खंडेराव महाराज मंदिर ते सय्यद पिंपरी येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांनी मिळून थेट रस्त्यात वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधले. गावकऱ्यांना दुसरा पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तरी देखील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांनी रस्त्यात वृक्षारोपण करून अनोखं आंदोलन केलं आहे. यावेळी विविध घोषणा देखील देण्यात आल्या.
आता तरी प्रशासनाला नागरिकांचा त्रास समजेल आणि रस्ता दुरुस्त होईल अशी आशा नागरिकांनी केली आहे. अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पंचवटी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. चोरी करणाऱ्या आरोपीस 48 तासात पंचवटी पोलिसांनी गजाआड केलंय. याविषयी अधिक माहिती अशी की दीपक देविदास लड्डा राहणार त्र्यंबकेश्वर हे सायंकाळी एका व्यावसायिकाला पेमेंट देण्यासाठी आणि डॉक्टरांना भेटण्यासाठी भक्ती संकुल पेठ रोड पंचवटी येथे आले होते. यावेळी त्यांच्याकडे 2 लाख रुपये रोख रक्कम होती. ही रोख रक्कम आणि गाडीची चावी दीपक यांनी त्यांचे ड्रायव्हर संगम मुळे यांच्याकडे दिली, परंतु ड्रायव्हर संगम मुळे हा रोख रक्कम आणि गाडीची चावी घेऊन पसार झाला. या संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी संगम मुळे याला कल्याणहून ताब्यात घेतलंय. यावेळी आरोपीकडून 57,000 रुपये आणि 25,000 किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 82,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरण कुमार चव्हाण, नितीन जाधव, अनिल शिंदे आणि सबकाळे यांसह पथकाने केली. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भारत माता की जय. आज आपण आलेलो आहोत नाशिकच्या अनंत कान्होरे मैदान येथे, कारण सर्वांच्या आवडत्या क्रिकेटच्या महाकुंभाला अवघ्या काही तासांचाच कालावधी शिल्लक आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार असून 48 सामन्यांनंतर विश्वविजेता मिळणार आहे. यात भारत आणि पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना देखील 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नाशिकच्या क्रिकेट प्रेमींना काय वाटतंय. तर आता आपल्यासोबत काही क्रिकेटर्स आहे, आपण त्यांना विचारूया की त्यांना काय वाटतंय.
काय वाटतं तुम्हाला वर्ल्ड कप सुरू होतो आता? आता ही मॅच चालू होणार आहे वर्ल्ड कपची, तर मी ती एकदम मनापासून पाहणार. मला खूप आनंद आहे आणि 10 वर्ष होईल तर मी मोठा होईल, तर मी वर्ल्ड कपसाठी पूर्ण वेळ खेळेल. थँक्यू. काय वाटतं तुम्हाला कोण जिंकेल? इंडिया. सर्वात जास्त धावा कोण करेल? विराट कोहली. आणि बरं सर्वात जास्त विकेट कोण घेईल? ओके. तुम्हाला कोण जिंकेल? आपलं इंडिया, आपण इंडियन आहे, आपण इंडियालाच सपोर्ट करूया. खूप छान वाटतं आहे यावेळेस, म्हणजे वर्ल्ड कप आपल्याच इंडियामध्ये आहे, तर मग इंडिया जिंकली पाहिजे. आणि सर्वात जास्त स्कोर मला वाटतं विराट कोहलीच करेल. मग काही नाही, इंडियालाच सपोर्ट करूया आपण. काय वाटतं भारत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकेल का? हो, नक्कीच. आपली टीम पण खूप स्ट्रॉंग आहे, तर आपण यावेळेस फेवरेट्स आहे वर्ल्ड कपसाठी, तर नक्कीच जिंकू. भारतामध्ये वर्ल्ड कप साजरा होतो हा खूप मोठी गोष्ट आहे भारतातल्या प्रत्येक एका नागरिकासाठी. आणि जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्या हिशोबाने भारतामध्ये क्रिकेट प्रसिद्ध होतं आहे, भले क्रिकेटचा शोध हा ऑस्ट्रेलियाने म्हणजे बाहेर लागलेला आहे, इंग्लंडमध्ये लागलेला आहे, पण सगळ्यात जास्त क्रिकेटचा प्रचार प्रसार जर कोणी केलेला आहे तो भारताने केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा वेस्ट इंडिजच्या नंतर जर पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला असेल तर ते सुद्धा इंडियानेच जिंकलेलं आहे. आणि ह्या वेळेला ज्या हिशोबाने आपण वेस्ट इंडिजमध्ये खेळलो आहे, ज्या हिशोबाने आपण ऑस्ट्रेलियासोबत खेळलेलो आणि दोन्ही कप जिंकलेले, मला पूर्ण विश्वास आहे की ह्या वर्षीचा वर्ल्ड कप हा भारतच जिंकणार आहे. आणि ह्याच वर्षीचा नाही, जर तुम्ही लहान लहान प्लेयरांसोबत बोलाल, आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आमच्यासमोर एवढं नॉलेज नव्हतं मिळत जेवढं नॉलेज यांना मिळतं आहे. आज ही लहान लहान मुलं 8-9 वर्षाची मुलं आहे आणि हे बोलत आहेत की आम्ही ज्या वेळेला 19 वर्षांचे होऊ, 20 वर्षांचे होऊ, त्यावेळेला भारताचं प्रतिनिधित्व करणार आणि पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकून आणणार. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्यासारख्यांचा पण याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे, कारण तुमच्यामुळे क्रिकेट अजून पसरतं आहे. तर तुमचेसुद्धा खूप आभार आहे. पुन्हा एकदा मी शुभेच्छा व्यक्त करतो. 1983 मध्ये भारत वर्ल्ड कप जिंकेल असा विचार कोणीही केला नव्हता. मात्र 2 वेळा चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजचा विजय रथ रोखत भारताने चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. मात्र कपिल देव यांच्यानंतर अशी कामगिरी करायला भारताला 28 वर्ष लागली. 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आणि आता रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात भारत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पाहतोय. कॅमेरामन भावेश बागुलसह प्रतिनिधी मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक मुंबई महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर काल आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं. आदिवासी आरक्षणात कुणालाही आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. धनगर जात आहे तिचा घुसखोरीचा प्रयत्न करण्यासाठी तो समाज आक्रमक झालेला आहे. परंतु त्या समाजाची बाजू घेऊन या मिंदे सरकारने, मुख्यमंत्र्यांनी त्या सिस्टमला वेळ देऊन त्यांना 50 दिवसाचं अल्टिमेट दिलं आहे की 50 दिवसात तुम्हाला आदिवासींचं आरक्षण देऊ. या मिंदे सरकारनं जाहीर आव्हान आहे की आदिवासी या देशाचा मालक आहे. आमच्या क्रांतिकारकांनी या समाजासाठी, या देशासाठी, या जल जंगल जमीनचं रक्त सांडवलेलं आहे. त्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो, जर आमच्या आरक्षणामध्ये जर कोणत्याही जातीची, कोणत्या धर्माची घुसखोरी केली जात असेल, करण्याचा प्रयत्न करत जात असेल, तर तुम्हाला आज या रास्ता रोकोच्या आंदोलनातून माध्यम एकच संदेश आहे, तुम्हाला आदिवासी भागातील कोणत्या रस्त्यावरती, हा बी आदिवासी भागातला रस्ता आहे, नॅशनल हायवे, आदिवासीच्या जमिनी गेलेल्या आहेत, एकाही रस्त्यावरती या मिंदे सरकारला फिरू दिलं जाणार नाही. आणि आदिवासी भागातलं पाणी मराठवाड्यात आणि मुंबईला जाणारं पाणी आहे. जर तुम्ही त्या धनगरांच्या नादी लागून, तो पडवळ फिडवळ, तो मेंढरू कोण आहे त्याच्या नादी लागून जर तुम्ही चुकीचा निर्णय घेत असून आमच्या आदिवासी समाजाला अन्याय करण्याचा प्रयत्न करणार असाल, तर आम्ही आदिवासी भागातलं पाणी मराठवाड्याला आणि मुंबईला जाणारं पाणी आम्ही बंद करून टाकू. आणि शासनाने कुठलाही चुकीचा निर्णय घेण्या अगोदर आदिवासी शिष्टमंडळाला वेळ द्यावा. आणि आमच्या आदिवासी समाज 25 आमदार, 4 खासदार शेंड झालेले आहेत. या आमदारांनी आमच्यामध्ये बोलण्यापेक्षा विधानसभेत बोलावं, लोकसभेत बोलावं.
आमच्यापाशी येतात म्हणतात माझे पदं गेले तरी चालेल, आरक्षणाला धक्का लागू देणार झालं आहे. हे आम्हाला समाजाचे आमदार खासदार दिशाभूल करू नये. त्यांनी विधानसभेत आणि अधिवेशनामध्ये आणि लोकसभेत आवाज उठवावा आणि आदिवासीची बाजू मांडावी. हे मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आज गोटीटावल नाका येथे धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये कोणतेही आरक्षण मिळू नये यासाठी आंदोलन पुकारलेलं होतं. आज या आंदोलनासाठी हजारोच्या संख्येने आदिवासी जनसमुदाय आलेला होता. आमचं एकच म्हणणं आहे का धनगर समाजाला तुम्ही 3.5% जे आरक्षण आहे यांना 3.5% करून 10% घ्या, पण आदिवासी समाजातले जे 7.5% जे आहे आरक्षण, या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता त्यांना आरक्षण द्यावे. पहिली गोष्ट 12,000 कोटीचं जे बजेट आहे आदिवासी विकास विभागाचं, त्या बजेटमधून कोणत्याही 1%सुद्धा धनगर समाजाला आरक्षण योजनांसाठी देऊ नये. आमची ही विनंती आहे सरकारला. नाशिक मुंबई महामार्गावर हे आंदोलन करण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान आदिवासी आरक्षणात इतर कुणालाही आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले असून आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथे बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीने आत्महत्या केली आहे. विहिरीत उडी मारून आरोपीने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथील ग्रामपंचायत सदस्य उमेश खंडू खांदवे वय 35 वर्ष या विवाहित युवकावर पिंपळनारे येथील 20 वर्षीय पीडितेने बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आरोपी उमेश खांदवे याला दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. मात्र स्थळ पंचनामा करून परत येताना आरोपीने लघुशंकेचे कारण करून पोलिसांच्या हाताला झटका देऊन तिथून फरार झाला. आज दिंडोरी पोलीस ठाणे येथे खबर देणार किरण बंडू खांदवे राहणार पिंपळनारे याने आज दिनांक 3/10/23 रोजी सकाळी येऊन खबर दिली की आमच्या शेतातील विहिरीत त्याचा मोठा भाऊ उमेश बंडू खांदवे वय वर्ष 35 याचं प्रेत खाली तळाला पाणी उपसल्यानंतर दिसत आहे असं त्याने कळवल्यावरून आम्ही त्याची खबर दाखल केली. खबर नंबर 80/23 आणि सदरच्या खबरमधील जो मयत आहे उमेश खांदवे हा दिंडोरी पोलीस ठाण्या येथे जो बलात्काराचा गुन्हा दाखल आहे त्याच्यातील आरोपी होता आणि हा आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यात तपासकामी त्र्यंबकेश्वर येथे तपास पार्टी घेऊन परत येत असताना त्यांच्या हातून लघवीचे कारणात सांगून गैरफायदा घेऊन तिथून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला होता. त्यामुळे सदरचा अकस्मात मृत्यूचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पोलीस उपअधीक्षक कळवण मी संजय बांबळे आमच्याकडे देण्यात आलेला आहे. आज आम्ही त्या ठिकाणी माननीय मॅजिस्ट्रेट दिंडोरी मॅडम आणि सरकारी पंच तसेच दुसऱ्या शासकीय यंत्रणा डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत सदरची मयताची बॉडी बाहेर काढून इन्क्वेस्ट पंचनामा घटनास्थळ पंचनामा करून बॉडी ही आरोपीची असल्याने शासकीय नियमाने सदर बॉडी पोस्टमॉर्टमसाठी आम्ही धुळे मेडिकल कॉलेज येथे रवाना केलेली आहे. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आम्ही मग पुढील आवश्यक तपास करणार आहोत. त्यानंतर पीडित युवती म्हणजेच जिने बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता तिने आत्महत्या केली. त्यानंतर संबंधित आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्यानंतर आरोपीने देखील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान आरोपीने एक चिठ्ठी लिहून ठेवली.
त्यात त्याने म्हटले आहे की गावातील काही व्यक्तींनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. यात धक्कादायक बाब अशी की मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर मृताच्या पायाला मोठा दगड बांधल्याचे आढळून आले आहे. दरम्यान पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्याने संबंधित तपासी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथील फॉरेन्सिक विभागामध्ये पाठवण्यात आलाय. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास कळवणचे पोलीस उपविभागीय अधिकारी SR बांबळे करीत आहेत. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज असून त्या दृष्टीने जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी शासन आणि जिल्हा स्तरावर आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित चला जाणूया नदीला उपक्रमांतर्गत चर्चासत्रात जिल्हाधिकारी जलद शर्मा बोलत होते. नाशिक जिल्ह्यामध्ये आपण सर्वांना माहीत आहे की कुंभमेळा आयोजित होणार आहे 2027-28मध्ये आणि ह्याची पूर्वतयारी आता सुरू झालेली आहे असं आम्ही म्हणू शकतो. त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय आहे जे आता शासन स्तरावर सुद्धा घेण्याची आम्ही हे अपेक्षा करतो आहे. त्याच्यासोबतच पर्यावरण आणि जे सर्व प्रकारचे स्टेक होल्डर्स आहे त्यांना सोबत घेऊन कसा हे कुंभमेळा आपल्याला आयोजित करायचे त्या विषयामध्ये आमची आता पूर्वतयारी सुरू झालेली आहे. ह्याच्यासोबतच आमचे जे कुंभमेळा असतो ते त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरामध्ये घेतला जातो. तर ह्या दोघे जी जागा आहे, स्थळ आहे, त्याला कसा प्रकारे आपण
चांगलं आणि फ्युचरच्या दृष्टीने कसं ज्याच्यातून जे सर्व लोक येतात, सर्व श्रद्धाळू येतात, सर्व साधू येतात, त्यांची सोयीसुविधासाठी कसा प्रकारे आणि प्रत्येक प्रकारची बाजूला ऐकून आम्ही कसा पुढे जाऊ शकतो ह्याच्या आम्ही पूर्वतयारी केलेली आहे. लवकरच त्याची डेट्स जे आहे, त्याची जे तिथी आहे परवानगीची सर्व येणार आहे आणि ते आली की फायनलाईज झाली की आपलं जे पूर्वतयारी आहे त्याला पण आणखी वेग मिळेल असं आम्ही अपेक्षा करू. यावेळी जलतज्ञ राजेंद्र सिंग म्हणाले, नाशिकला पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा असून दर 12 वर्षांनी येथे होणाऱ्या कुंभमेळा जागतिक स्तरावर अधोरेखित आहे. पूर्वीपेक्षा अधिक गर्दी नाशिक शहरात वाढल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असून नाशिकची ओळख तीर्थक्षेत्र म्हणून कायम ठेवल्यास निश्चितच पर्यावरणाचे संरक्षण होईल यात शंका नाही, असे मत जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी यावेळी मांडले. आज नासिक जिला कलेक्टर की अध्यक्षता में बहुत अच्छी बैठक हुई. इसमें नदी प्रहरी भी आए, इसमें स्टेट लेवल की कमेटी के भी 4-5 सदस्य आए और हमारे यहाँ की जो चला जानू या नदी की अध्यक्षता करते हुए कलेक्टर साहब ने भी अपनी बातें रखी और उसके सेक्रेटरी साहब ने, गर्ग साहब ने भी अपनी बातें रखी. मुझे लगता है कि हमें बहुत आशा है उनसे, क्योंकि वो एक अच्छे प्रशासक और अच्छे सामाजिक अधिकारी हैं जो समाज को भी समझते हैं, प्रकृति को भी समझते हैं और अपने राज्य के प्रशासन को भी समझते हैं. इसलिए हमें उम्मीद है कि इस ज़िले में ये जो हमारा चला जानू या नदी का कार्यक्रम है ये 1 नंबर का होगा. अब अगले 3-4 महीने में ये सब चीज़ें जो थोड़ी पिछड़ गई थी वो अब आगे आएंगी, क्योंकि इस ज़िले में थोड़ा ट्रांसफ़र वगैरह होने के कारण ये काम आगे नहीं चल पाया, पर अब आगे चलेगा और मुझे पूरी उम्मीद है कि इस ज़िले के चला जानू या नदी का कार्यक्रम हम दोबारा से ठीक कर पाएंगे. असलियत में यहाँ जो ख़ास बात है, ये ज़िला भारत का उन ज़िलों में उच्चतम ज़िलों में गिना जाता है जहाँ का तीर्थाटन बहुत महत्वपूर्ण है. ये तीर्थ की दृष्टि से बहुत ही ख़ास जगह है, इसलिए यहाँ ज़्यादा संवेदनशीलता है. यहाँ की जो इकोलॉजिकल कॉन्शियसनेस है, स्पिरिचुअल कॉन्शियसनेस है, वो थोड़ी ज़्यादा है. इसलिए उस सब को जोड़कर इस गोदावरी नदी का पुनर्जनन करने की जो प्रक्रिया है वो तेज़ होगी और हम सब इसको मिलकर आगे बढ़ाएंगे. मुझे उम्मीद है कि उनकी अध्यक्षता में जो ये अब चला जानू या नदी का कार्यक्रम है ये बहुत अच्छे से आगे बढ़ेगा. या चर्चासत्रात जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग, आध्यात्मिक गुरु श्री एम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, उपवन संरक्षक पंकज गर्ग, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य तथा नमामि गोदा फाउंडेशनचे चेअरमन राजेश पंडित, समिती सेक्रेटरी नरेंद्र चूक, नमामि गोदा फाउंडेशनचे सदस्य, या उपक्रमाचे ब्रँड अँबॅसिडर अभिनेते चिन्मय उदगीरकर, सत्संग फाउंडेशनच्या एम वसुकी, लक्ष्मण सावजी यांसह जिल्ह्यातील नद्यानिहाय नियुक्त समन्वयक, अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते. सागर बाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक कडून धुळे नॅशनल हायवेने शेतकरी संवाद यात्रेत शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह अनेक नेत्यांनी भाग घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधण्यासाठी ही संवाद यात्रा आहे. अनेक शेतकऱ्यांनी देखील या संवाद यात्रेत भाग घेतला. अनेक व्यथा शेतकऱ्यांनी सांगितल्यामुळे आम्ही शासनाकडे सविस्तर पद्धतीने सर्व समस्या पोहोचवू असे आश्वासन शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिले. करण्याची पद्धत त्या माणसाची 17-18 तास आणि प्रत्येक माणसाला समजून घेणं, त्या समस्येचं निराकरण कसं करणं. मग ती कुठली अपघात करत. आम्ही अयोध्येतून येत असताना ज्यावेळी पहिल्यांदा गारपीट माझ्या बागलाण तालुक्यात झाली, आम्ही अर्ध्या रस्त्यावर येत असताना माझा मुख्यमंत्री, या महाराष्ट्र राज्याचा शेतकरी पुत्र, हा सटाण्याला बाग शेतकऱ्यांची हितगुज करत होता, शेतकऱ्यांच्या समस्या जाणत होता. मी पहिल्यांदा बघितलं की इतका संवेदनशील मुख्यमंत्री, शेतकरी पुत्र हा कुठल्या प्रवासातून येतोय, कुठून येतोय हे माहीत नाही, पण स्पॉटवर जाऊन त्या शेतकऱ्याची त्या दरम्यान देवळा तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून देवा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळेला परिसरातील बहुसंख्य शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. आदिनाथ ठाकूर, दक्ष न्यूज, देवळा.
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिडको परिसरातील उत्तमनगर भागात स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मोबाईलमुळे हा स्फोट झाल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलीस तपासात वेगळी माहिती समोर आली असून हा स्फोट मोबाईलमुळे नाही तर गॅस गळतीमुळे झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे. 3 ते 4 दिवसापूर्वी अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी उत्तमनगर परिसरामध्ये मोबाईलचा स्फोट झाल्याच्या अनुषंगाने घटना घडल्याबाबतच्या अनेक गोष्टी या ठिकाणी सर्वत्र पसरत गेल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला जळीत दाखल झालेली आहे. त्याच्या तपासामध्ये आता ही गोष्ट समोर आलेली आहे की जो स्फोट झालेला आहे तो गॅस लिकेज सुरू राहिल्यामुळे तो स्फोट झालेला आहे. कोणत्याही प्रकारचे मोबाईल किंवा इतर अनुषंगाने तो स्फोट झालेला नाही आहे. संबंधित जी काही जखमी आहेत त्यांची जी आई आहे त्या सकाळी उठल्या होत्या. आंघोळीसाठी पाणी गरम करत असताना त्यांच्याकडून तो गॅस तसाच त्याचा नॉब ओपन राहिला होता आणि ओपन राहिल्यामुळे तो गॅस त्यावेळी त्यांनी पेटवण्यासाठी मॅच बॉक्स या ठिकाणी लावला आणि त्यावेळेस तो स्फोट झाल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे. कुठल्याही प्रकारे हा मोबाईलचा स्फोट नाही आहे किंवा इतर काही डिओ किंवा सुगंधी औषधांच्या अनुषंगाने हा स्फोट झालेला नाही आहे. या घटनेमध्ये 3 लोक जखमी आहेत. जगताप कुटुंबातले 2 जण आहेत आणि एक त्यांचे असणारे सासरे या ठिकाणी जखमी झालेले आहेत. सध्या त्यांची प्रकृती या ठिकाणी स्थिर आहे. हा स्फोट इतका भीषण होता की घरच्या काचा फुटून परिसरातील 15 ते 20 फूट अंतरावरील वाहनांच्या काचाही फुटल्या होत्या. दरम्यान या घटनेमुळे मोठे नुकसान झाले होते. यात घरातील 3 जखमी झाले होते. परंतु यावेळी हा स्फोट मोबाईलमुळे झाल्याची बातमी सर्वदूर पसरली होती. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथून अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यास नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. वेहळगाव येथील चौफुलीवर दुपारच्या सुमारास विक्रेता वाल्मिक शिंदे हा महाराष्ट्र राज्य उत्पादन वितरण व साठ्यास प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू, जर्दा असा माल विक्री करताना आढळून आलाय. त्यामुळे वाल्मिक शिंदे याच्यावर कलम 328, 188, 272, 273 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेत 1,97,143 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संदर्भात पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर सह संदीप बोडके करीत आहेत. गणेश केदारे, दक्ष न्यूज, नांदगाव. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. एखाद्या व्यक्तीला मुळातच बरंच काही करण्याची उमेद असते. तो एक ना अनेक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवत असतो. असंच काहीसं सोनाली आहेर यांच्या बाबतीत म्हणावं लागेल. मुळात फॅशन डिझायनर असणाऱ्या सोनाली आहेर ह्या एक उत्तम कुक आहेत आणि मिमिक्री आर्टिस्ट देखील आहेत. अनेक क्षेत्रात काम करण्याची सवय असल्याने त्यांनी सोनल क्रिएशन हे बुटीक सुरू केले. या माध्यमातून त्यांनी स्वतः तयार केलेले अनेक फॅन्सी फॅशनेबल ड्रेस डिझाईन करून ते बुटीकमध्ये विक्रीस उपलब्ध ठेवले. आपले ड्रेस डिझाईन सर्व दूरपर्यंत पोहोचावे या अनुषंगाने त्यांनी टायटल ऑफ नाशिक या ग्रँड फॅशन शोचे आयोजन केले होते. या फॅशन शोमध्ये नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील 120 मॉडेल्सने सहभाग नोंदवत उत्तम असे सादरीकरण केले. या फॅशन शोची किड्स, मिस अँड मिसेस तसेच मदर अँड डॉटर अशी थीम होती. त्या अनुषंगाने सर्वच मॉडेल्सने सादरीकरण केले.
पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या सोनाली आहेर यांनी यशस्वी प्रयत्नातून हा फॅशन शो एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला. या फॅशन शोचे प्रमुख आकर्षण ठरले ते मॉडेल अर्थात मराठी सिनेतारका पूजा बिरारी आणि किया इंगळे या कलाकारांची उपस्थिती लाभल्याने फॅशन शोला 4 चांद लागले. या फॅशन शो साठी परीक्षक म्हणून पूजा बिरारी, प्रिया सुरते, ऋतुजा खुस्तुले यांनी काम पाहिले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एकता कदम, प्रज्ञा तोरसकर, हर्षाली भोसले, कृतिका टंक या उपस्थित होत्या. अभिनेत्री पूजा बिरारी यांनी सोनाली आहेर यांचे विशेष कौतुक केले. नमस्कार, मी पूजा सुनील बिरारी. आज मी इथे नाशिकमध्ये समृद्धी बँक्वेट्समध्ये आले होते. अख्खा छान एक फॅशन शो द टायटल ऑफ नाशिक 2023 हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता आपल्या सोनाली मॅमकडून. थँक्यू सो मच. मी खूप आभार मानेन यांचे की यांनी आज मला इथे आग्रहाने बोलवलं. खूप दिवसांपासून आम्ही प्रयत्न करत होतो टू मेक दिस हॅपन. फायनली ते घडलं आणि खूप छान क्राऊड होता. खूप बरं वाटतं. माझ्या ही करिअरची सुरुवात कुठेतरी अशाच स्टेजवरून झाली होती. छोट्या ऑपॉर्च्युनिटीजमधून होते. त्यामुळे मला माहिती आहे इथे पार्टिसिपेट करणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी, प्रत्येक मुलासाठी, प्रत्येक बाईसाठी ही किती मोठी संधी असू शकते. आणि भाग्याने आज इथे मी जज म्हणून होते. मी याआधी कधीच जजिंग केलं नाही आहे. मी खरं सांगू तर मी ताईला पण म्हटलं होतं की जजिंग इतकी मोठी मी नाही आहे, एक वेळ मी गेस्ट म्हणून येईन. पण ठीक आहे, तो भाग वेगळा. पण मला त्यातून खरंच खूप शिकायला मिळालं आज त्या जजच्या खुर्चीत बसताना सुद्धा. म्हणजे कुठे मला माझी झलक दिसत होती, कुठे त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळत होतं. ओव्हरऑल खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. खूप छान क्राऊड होता. आणि मी पुन्हा एकदा सोनाली मॅम आणि इथल्या सगळ्या नाशिककरांचे मनापासून आभार मानेन. खूप थँक्यू. तर हा फॅशन शो महिला, मुली आणि किड्स यांच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म ठरला असून यापुढे सोनाली आहेर यांनी असेच उपक्रम घ्यावे अशा शुभेच्छा कदम यांनी दिल्या. नमस्कार नाशिककर, मी ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम, युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट. आज मी सनली क्रिएशन प्रेझेंट फॅशन शो द टायटल ऑफ नाशिक या शोमध्ये आलेली होती. हा शो ऑर्गनाईज केला आहे सोनाली आहेर मॅडमने आणि त्यांनी मला आज इथे VIP गेस्ट म्हणून बोलवलं. तर सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानते. आणि शो त्यांचा एकदम ऑसम झाला आहे. आणि त्यांच्या शोला 120 मॉडेलनी रजिस्ट्रेशन केलं होतं. 120 मॉडेल इतके ह्यूज प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पहिलाच एक फॅशन शो झाला आहे की इतके मॉडेल्सनी पार्टिसिपेट केलं आणि त्यांना इतका छान प्रतिसाद मिळाला. तर खरंच सोनाली ताईला माझ्याकडनं खूप शुभेच्छा. आणि तिने असेच छान प्रोग्राम पुढेही ऑर्गनाईज करत राहावा. आणि मुलींना आणि महिलांना तसेच किड्सला तिने असेच छान असे प्लॅटफॉर्म देत राहावा यासाठी मी तिला शुभेच्छा देते. आणि परत एकदा तिची मी आभार मानते. थँक्यू सो मच. तर सोनल क्रिएशन मधले ड्रेस सर्वांनीच वापरावे यासाठी फॅशन शोचे आयोजन केले असल्याचे आयोजक सोनाली आहेर यांनी सांगितले. माझे नाव सोनाली हरीश आहेर, राहणार नाशिक. माझं छोटंसं एक बुटीक आहे. ॲक्च्युली छोटं नाही, बुटीक खूप मोठं आहे. फक्त घरातून इतकाच प्रश्न आहे. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की माझं बुटीक खूप लोकांपर्यंत पोहोचावं. माझे ड्रेसेस सगळ्यांकडे यावे, सगळ्यांनी वेअर करावे. अँड सगळ्यांनी व्हिजिट एकदा नक्की करा. खूप छान कलेक्शन आहे. ह्या शोचं माध्यम हेच होतं की माझं कलेक्शन खूप छान आहे, हेच प्रेझेंट करायचं होतं मला. सो सगळ्यांनी नक्की एकदा या. थँक्यू सो मच. आणि सॉरी मी इंटरप्ट करते. दरम्यान या फॅशन शोचा सर्वांनीच आनंद घेतला. अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे बायपास परिसरातील नाल्यात तरुणाचा मृतदेह आढळून आलाय. यात धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आलाय. त्यामुळे संबंधित तरुणासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. गौरव संपत नाईकवाडे, वय 27 वर्ष, राहणार दिंडोरी रोड असा मृताचा परिचय आहे. पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे बायपास येथे गेल्या 2 दिवसापासून एक दुचाकी उभी होती. ही दुचाकी परिसरातील कुणाची नसल्याचा अंदाज नागरिकांना आल्यानंतर चर्चा होऊ लागली. दरम्यान सोमवार दिनांक 2 रोजी या तरुणाचा मृतदेह फुगून वरती आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. तरुणाचा हातपाय बांधून मृतदेह आढळून आल्याने घातपाताचा संशय वर्तवण्यात येतोय. मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये आगीचे अग्नितांडव पाहायला मिळत आहे. नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत चिंचोळी दत्तनगर परिसरातील आनंद वाटिका येथील 7 ते 8 भंगाराच्या गोदामाला बुधवार दिनांक 4 रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली असून अग्निशामक विभाग आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. याबाबत अधिक माहिती अशी की अंबड औद्योगिक वसाहतीत चिंचोळी दत्तनगर दातीरमळा परिसरातील आनंद वाटिका येथे असलेल्या एका भंगार गोडाऊनला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता या गोडाऊन शेजारील इतरही गोडाऊनने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आटोक्यात आणण्यासाठी सातपूर सिडको मुख्यालय विभागीय पंचवटी अग्निशामक केंद्र नाशिक रोड अशा अग्निशामक विभागाच्या 25 ते 30 कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबड पोलीस स्टेशन, चिंचोळे औद्योगिक वसाहत पोलीस व सातपूर पोलीस स्टेशन येथील तीनही पोलीस स्थानकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मनोहर कारंडे, पंकज भालेराव, संदीप पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चितेगाव येथील खंडेराव महाराज मंदिर ते सय्यद पिंपरी येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांनी मिळून थेट रस्त्यात वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधले. गावकऱ्यांना दुसरा पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तरी देखील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांनी रस्त्यात वृक्षारोपण करून अनोखं आंदोलन केलं आहे. यावेळी विविध घोषणा देखील देण्यात आल्या. दरम्यान आता तरी प्रशासनाला नागरिकांचा त्रास समजेल आणि रस्ता दुरुस्त होईल अशी आशा नागरिकांनी केली आहे. अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पंचवटी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. चोरी करणाऱ्या आरोपीस 48 तासात पंचवटी पोलिसांनी गजाआड केलंय. याविषयी अधिक माहिती अशी की दीपक देविदास लड्डा राहणार त्र्यंबकेश्वर हे सायंकाळी एका व्यावसायिकाला पेमेंट देण्यासाठी आणि डॉक्टरांना भेटण्यासाठी भक्ती संकुल पेठ रोड पंचवटी येथे आले होते. यावेळी त्यांच्याकडे 2 लाख रुपये रोख रक्कम होती. ही रोख रक्कम आणि गाडीची चावी दीपक यांनी त्यांचे ड्रायव्हर संगम मुळे यांच्याकडे दिली. परंतु ड्रायव्हर संगम मुळे हा रोख रक्कम आणि गाडीची चावी घेऊन पसार झाला. या संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी संगम मुळे याला कल्याणहून ताब्यात घेतलंय. यावेळी आरोपीकडून 57,000 रुपये आणि 25,000 किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 82,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरण कुमार चव्हाण, नितीन जाधव, अनिल शिंदे आणि सपकाळे यांसह पथकाने केली. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल.
वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भारत माता की आज आपण आलेलो आहोत नाशिकच्या अनंत कान्होरे मैदान येथे, कारण सर्वांच्या आवडत्या क्रिकेटच्या महाकुंभाला अवघ्या काही तासांचाच कालावधी शिल्लक आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार असून 48 सामन्यांनंतर विश्वविजेता मिळणार आहे. यात भारत आणि पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना देखील 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नाशिकच्या क्रिकेट प्रेमींना काय वाटतंय. तर आता आपल्यासोबत काही क्रिकेटर्स आहे, आपण त्यांना विचारूया की त्यांना काय वाटतंय. काय वाटतंय तुम्हाला? वर्ल्ड कप सुरू होतोय आता. मी आता ही मॅच चालू होणार आहे वर्ल्ड कपची, तर मी ती एकदम मनापासून पाहणार. मला खूप आनंद आहे आणि 10 वर्ष होईल तर मी मोठा होईल, तर मी वर्ल्ड कपसाठी पूर्ण वेळ खेळेल. थँक्यू. काय वाटतंय तुम्हाला, कोण जिंकेल? इंडिया. सर्वात जास्त धावा कोण करेल? विराट कोहली. आणि बरं सर्वात जास्त विकेट कोण घेईल? ओके. तुम्हाला कोण जिंकेल? आपलं इंडिया, आपण इंडियन आहे, आपण इंडियालाच सपोर्ट करूया. खूप छान वाटतं आहे यावेळेस, म्हणजे वर्ल्ड कप आपल्याच इंडियामध्ये आहे, तर मग इंडिया जिंकली पाहिजे. आणि सर्वात जास्त स्कोर मला वाटतं विराट कोहलीच करेल. मग काही नाही, इंडियालाच सपोर्ट करूया आपण. काय वाटतं, भारत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकेल का? हो, नक्कीच. आपली टीम पण खूप स्ट्रॉंग आहे, तर आपण यावेळेस फेवरेट्स आहे वर्ल्ड कपसाठी, तर नक्कीच जिंकू. भारतामध्ये वर्ल्ड कप साजरा होतो हा खूप मोठी गोष्ट आहे भारतातल्या प्रत्येक एका नागरिकासाठी. आणि जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्या हिशोबाने भारतामध्ये क्रिकेट प्रसिद्ध होतं आहे, भले क्रिकेटचा शोध हा ऑस्ट्रेलियाने म्हणजे बाहेर लागलेला आहे, इंग्लंडमध्ये लागलेला आहे, पण सगळ्यात जास्त क्रिकेटचा प्रचार प्रसार जर कोणी केलेला आहे तो भारताने केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा वेस्ट इंडिजच्या नंतर जर पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला असेल तर ते सुद्धा इंडियानेच जिंकलेलं आहे. आणि ह्या वेळेला ज्या हिशोबाने आपण वेस्ट इंडिजमध्ये खेळलो आहे, ज्या हिशोबाने आपण ऑस्ट्रेलियासोबत खेळलेलो आणि दोन्ही कप जिंकलेले, मला पूर्ण विश्वास आहे की ह्या वर्षीचा वर्ल्ड कप हा भारतच जिंकणार आहे. आणि ह्याच वर्षीचा नाही, जर तुम्ही लहान लहान प्लेयरांसोबत बोलाल, आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आमच्यासमोर एवढं नॉलेज नव्हतं मिळत जेवढं नॉलेज यांना मिळतं आहे. आज ही लहान लहान मुलं 8-9 वर्षाची मुलं आहे आणि हे बोलत आहेत की आम्ही ज्या वेळेला 19 वर्षांचे होऊ, 20 वर्षांचे होऊ, त्यावेळेला भारताचं प्रतिनिधित्व करणार आणि पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकून आणणार. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्यासारख्यांचा पण याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे, कारण तुमच्यामुळे क्रिकेट अजून पसरतं आहे. तर तुमचेसुद्धा खूप आभार आहे. पुन्हा एकदा मी शुभेच्छा व्यक्त करतो. 1983 मध्ये भारत वर्ल्ड कप जिंकेल असा विचार कोणीही केला नव्हता. मात्र 2 वेळा चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजचा विजय रथ रोखत भारताने चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. मात्र कपिल देव यांच्यानंतर अशी कामगिरी करायला भारताला 28 वर्ष लागली. 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आणि आता रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात भारत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पाहतोय. कॅमेरामन भावेश बागुलसह प्रतिनिधी मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
नाशिक मुंबई महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर काल आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं. आदिवासी आरक्षणात कुणालाही आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ती धनगर जात आहे, तिचा घोषकरीचा प्रयत्न करण्यासाठी तो समाज आक्रमक झालेला आहे. परंतु त्या समाजाची बाजू घेऊन या मिंदे सरकारने, मुख्यमंत्र्यांनी त्या सिस्टमाला वेळ देऊन त्यांना 50 दिवसाचं अल्टिमेट दिलं आहे की 50 दिवसात तुम्हाला आदिवासींचं आरक्षण देऊ. या मिंदे सरकारनं जाहीर आव्हान आहे की आदिवासी या देशाचा मालक आहे. आमच्या क्रांतिकारकांनी या समाजासाठी, या देशासाठी, या जंगल जमीनचं रक्त सांडवलेलं आहे. त्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो, जर आमच्या आरक्षणामध्ये जर कोणत्याही जातीची, कोणत्या धर्माची घुसखोरी केली जात असेल, करण्याचा प्रयत्न करत जात असेल, तर तुम्हाला आज या रास्ता रोकोच्या आंदोलनातून माध्यम एकच संदेश आहे, तुम्हाला आदिवासी भागातील कोणत्या रस्त्यावरती, हा बी आदिवासी भागातला रस्ता आहे, नॅशनल हायवे, आदिवासीच्या जमिनी गेलेल्या आहेत, एकाही रस्त्यावरती या मिंदे सरकारला फिरू दिलं जाणार नाही. आणि आदिवासी भागातलं पाणी मराठवाड्यात आणि मुंबईला जाणारं पाणी आहे. जर तुम्ही त्या धनगरांच्या नादी लागून, तो पडवळ फिडवळ, तो मेंढरू कोण आहे त्याच्या नादी लागून जर तुम्ही चुकीचा निर्णय घेत असून आमच्या आदिवासी समाजाला अन्याय करण्याचा प्रयत्न करणार असाल, तर आम्ही आदिवासी भागातलं पाणी मराठवाड्याला आणि मुंबईला जाणारं पाणी आम्ही बंद करून टाकू. आणि शासनाने कुठलाही चुकीचा निर्णय घेण्या अगोदर आदिवासी शिष्टमंडळाला वेळ द्यावा. आणि आमच्या आदिवासी समाज 25 आमदार, 4 खासदार शेंड झालेले आहेत. या आमदारांनी आमच्यामध्ये बोलण्यापेक्षा विधानसभेत बोलावं, लोकसभेत बोलावं. आमच्यापाशी येतात म्हणतात माझे पदं गेले तरी चालेल, आरक्षण धक्का लागू देणार झालं आहे. हे आम्हाला समाजाचे आमदार, खासदार दिशाभूल करू नये. त्यांनी विधानसभेत आणि अधिवेशनामध्ये आणि लोकसभेत आवाज उठवावा आणि आदिवासीची बाजू मांडावी. हे मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आज घोटी टोल नाका येथे धनगर समाजाला, आदिवासी समाजामध्ये कोणते आरक्षण मिळू नये यासाठी आंदोलन पुकारलेलं होतं. आज या आंदोलनासाठी हजारोच्या संख्येने आदिवासी जनसमुदाय आलेला होता. आमचं एकच म्हणणं आहे का धनगर समाजाला तुम्ही 3.5% जे आरक्षण आहे यांना 3.5% करून 10% घ्या, पण आदिवासी समाजातले जे 7.5% जे आहे आरक्षण, या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता त्यांना आरक्षण द्यावे. पहिली गोष्ट, 12,000 कोटीचं जे बजेट आहे आदिवासी विकास विभागाचं, त्या बजेटमधून कोणत्याही 1%सुद्धा धनगर समाजाला आरक्षण योजनांसाठी देऊ नये. आमची ही विनंती आहे सरकारला. नाशिक मुंबई महामार्गावर हे आंदोलन करण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान आदिवासी आरक्षणात इतर कुणालाही आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले असून आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथे बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीने आत्महत्या केली आहे. विहिरीत उडी मारून आरोपीने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथील ग्रामपंचायत सदस्य उमेश खंडू खांदवे, वय 35 वर्ष या विवाहित युवकावर पिंपळनारे येथील 20 वर्षीय पीडितेने बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आरोपी उमेश खांदवे याला दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. मात्र स्थळ पंचनामा करून परत येताना आरोपीने लघुशंकेचे कारण करून पोलिसांच्या हाताला झटका देऊन तिथून फरार झाला. आज दिंडोरी पोलीस ठाणे येथे खबर देणार किरण बंडू खांदवे, राहणार पिंपळनारे, याने आज दिनांक 3/10/23 रोजी सकाळी येऊन खबर दिली की आमच्या शेतातील विहिरीत त्याचा मोठा भाऊ उमेश बंडू खांदवे, वय वर्ष 35, याचं प्रेत खाली तळाला पाणी उपसल्यानंतर दिसत आहे.
असं त्याने कळवल्यावरून आम्ही त्याची खबर दाखल केली, खबर नंबर 80/23, आणि सदरच्या खबरमधील जो मयत आहे उमेश खानवे हा दिंडोरी पोलीस ठाण्या येथे जो बलात्काराचा गुन्हा दाखल आहे त्याच्यातील आरोपी होता, आणि हा आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यात तपासकामी त्र्यंबकेश्वर येथे तपास पार्टी घेऊन परत येत असताना त्यांच्या हातून लघवीचे कारणात सांगून गैरफायदा घेऊन तिथून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला होता. त्यामुळे सदरचा अकस्मात मृत्यूचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी, पोलीस उपअधीक्षक कळवण आणि मी संजय बांबळे आमच्याकडे देण्यात आलेला आहे. आज आम्ही त्या ठिकाणी माननीय मॅजिस्ट्रेट दिंडोरी मॅडम आणि सरकारी पंच तसेच दुसऱ्या शासकीय यंत्रणा डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत सदरची मयताची बॉडी बाहेर काढून इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा करून बॉडी ही आरोपीची असल्याने शासकीय नियमाने सदर बॉडी पोस्टमॉर्टमसाठी आम्ही धुळे मेडिकल कॉलेज येथे रवाना केलेली आहे. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आम्ही मग पुढील आवश्यक तपास करणार आहोत. त्यानंतर पीडित युवती म्हणजेच जिने बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता तिने आत्महत्या केली. त्यानंतर संबंधित आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्यानंतर आरोपीने देखील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान आरोपीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की गावातील काही व्यक्तींनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. यात धक्कादायक बाब अशी की मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर मृताच्या पायाला मोठा दगड बांधल्याचे आढळून आले आहे. दरम्यान पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्याने संबंधित तपासी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथील फॉरेन्सिक विभागामध्ये पाठवण्यात आलाय. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास कळवणचे पोलीस उपविभागीय अधिकारी SR बांबळे करीत आहेत. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.